नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मंडळी, व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक धक्कादायक अशी माहिती सांगतो। ही माहिती सूत्रांची जरी असली तरी देखील परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की आमची माहिती करेक्ट असू शकते। मराठा आरक्षणाच्या विषयावरून गेल्या 7 महिन्यापासून सरकारला सळो की पळो करून सोडणारे मनोज जरांगे पाटील हे स्वतः जरी निवडणुकीच्या मैदानात उतरणार नसले तरी देखील ते वंचित बहुजन आघाडी सोबत सर्व मराठा समाजाची मोट बांधण्याची शक्यता आहे। आणि हे आम्हीच सांगतोय अशातला भाग नाही। गेल्या काही दिवसापासून मीडियामधून देखील अशा चर्चा सुरू आहेत आणि अचानकपणे 24 तारखेला मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून एक अपक्ष मराठा उमेदवार किंवा इतर जातीचा उमेदवार उभा करायचा आणि त्याच्या पाठीशी समाजानं एक गठ्ठा पद्धतीनं उभा राहायचं असे आदेश दिल्यानंतर तातडीनं 2च दिवसात अचानकपणे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे अंतरवली सराटीत दाखल झाले। प्रकाश आंबेडकर यांनी सगळ्यात सुरुवातीला म्हणजे जवळपास 2 ते 2.5 महिन्यापूर्वी जेव्हा लोकसभा निवडणुकीची चर्चा सुरू झाली तेव्हा वंचित बहुजन आघाडीकडून मनोज जरांगे पाटील यांनी जालना लोकसभेची निवडणूक लढवावी असं त्यांना म्हटलं होतं। त्यावर जरांगे पाटलांनी निवडणूक किंवा राजकारण हा आपला भाग नाही, आपल्याला त्यामध्ये पडायचं नाही असं सांगत नम्रपणे नकार दिला होता। मात्र महाराष्ट्रातील एकंदर राजकीय वातावरण बघता आणि मराठा आरक्षणाचा पेटलेला मुद्दा बघता मराठा समाज यावेळी निर्णायक वळणावर आहे, मूडमध्ये आहे आणि मराठा समाजाने जर का ठरवलं तर चांगल्या उमेदवारांची धुळधाण उडू शकते ही परिस्थिती आहे। निदान मराठवाड्यात तरी धाराशिव असेल, परभणी असेल, बीड असेल, जालना असेल, संभाजीनगर असेल या पट्ट्यात तरी मराठा बहुल मतदार आहेत आणि त्यांचा थेट फटका हा सत्ताधारी किंवा विरोधी महाविकास आघाडीला देखील बसण्याची शक्यता आहे। आणि त्यामुळेच मनोज जरांगे पाटलांनी 24 मार्चच्या अंतरवली सराटीतील बैठकीमध्ये किंवा एका मोठ्या सभेमध्ये हे जाहीरपणे सांगितलं की मला राजकारणात पडायचं नाहीये, पण जर का समाजाचं मत असेल तर प्रत्येक लोकसभा मतदारसंघात एक उमेदवार असा उभा करा ज्याच्या पाठीशी समाज उभा राहील आणि तो आपले प्रश्न थेट दिल्लीच्या दरबारी मांडेल। या सगळ्या घटना घडामोडी पाहिल्यानंतर आणखी एक ट्विस्ट याच्यामध्ये असा येऊ शकतो की प्रकाश आंबेडकर, माजी आमदार प्रकाश सेंडगे आणि जरांगे पाटील असं एक नवं समीकरण या लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको। प्रकाश आंबेडकर आणि जरांगे पाटील यांची वेव्हलेंथ जुळलेली आहे हे वेगळं सांगायची गरज नाही। प्रकाश आंबेडकर हे एकमेव असे नेते आहेत ज्यांनी बऱ्यापैकी जरांगे पाटील यांच्यासाठी किंवा ते समाजासाठी जे काही करतायत ते उघडपणे मान्य केलं होतं, त्यांना पाठिंबा देखील दिला होता आणि जरांगे पाटलांनी या सगळ्या गोष्टी जर का अंमलात आणायच्या असतील तर थेट निवडणुकीच्या मैदानात उतरावं असं आव्हान पहिल्यांदा केलं होतं। त्यांच्या आवाहनाला नम्रपणे जरी जरांगे पाटलांनी नकार दिला असला तरी देखील आज प्राप्त परिस्थिती अशी झालेली आहे की हा जो एक गठ्ठा मराठा समाज करोडो लाखोंच्या संख्येनं जरांगे पाटलांच्या पाठीशी उभा आहे त्याला एक राईट ट्रॅक जर का द्यायचा असेल, त्याला जर का एक व्यवस्थित दिशा जर का द्यायची असेल आणि त्या माध्यमातून समाजाचं भलं होणार असेल तर जरांगे पाटील निश्चितपणे राजकारणाच्या दिशेनं आपली वाटचाल करतील असं आज तरी दिसून येत आहे। म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची ताकद महाराष्ट्रात बऱ्याच मतदारसंघात आहे, विशेषतः विदर्भात आणि मराठवाड्यातील काही बेल्टमध्ये प्रकाश आंबेडकर यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे। आणि त्यामुळेच प्रकाश आंबेडकर हे अकोला असेल, वाशिम असेल, बुलढाणा असेल या पट्ट्यामध्ये किंवा जालना, नांदेड, परभणी, बीड सारख्या पट्ट्यामध्ये ते काहीही प्रयोग करू शकतात। सध्याचं वातावरण जर का बघितलं तर
मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यामध्ये अपक्ष किंवा महाविकास आघाडीकडून एखादा तुल्यबळ मराठा उमेदवार मैदानात आल्यास त्याच्या पाठीशी देखील जरांगे पाटील यांच्या माध्यमातून मराठा समाज आणि प्रकाश आंबेडकर यांच्या माध्यमातून दलित मुस्लिम समाज उभा राहू शकतो, अशी आज चित्र आहे। या सगळ्या घटना घडामोडी जर का लक्षात घेतल्या तर प्रकाश आंबेडकर आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आघाडीचा किंवा यांच्या युतीचा थेटपणे फटका हा महायुतीला बसू शकतो, अशी आज तरी परिस्थिती आहे। प्रचारामध्ये कोणते मुद्दे समोर येतील, कशा पद्धतीनं उमेदवार एकमेकांसमोर येणार आहेत, उमेदवार किती तुल्यबळ असणार आहेत, या सगळ्या घटना घडामोडीनंतर खरं तर हे भाकीत करणं योग्य होणार आहे। पण आज तरी जर का मनोज जरांगे पाटील आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यामध्ये समेट झाला आणि दोघांनी मिळून एकच उमेदवाराच्या पाठीशी उभा राहायचा जर का निर्णय घेतला तर त्याचा सगळ्यात मोठा फटका हा महायुतीला बसू शकतो। महायुतीला महाराष्ट्रामधून 45 पेक्षा अधिक सीट्स या विजयी करून न्यायच्या आहेत, मोदींना ते गिफ्ट द्यायचं आहे। मात्र यामध्ये उमेदवार ठरत नाहीयेत, महायुतीचे काय महाविकास आघाडीचे काय। महाविकास आघाडीमध्ये उबाठा आणि काँग्रेसमध्ये काही जागांवरून वाद सुरू आहे। महायुतीमध्ये देखील अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना किती जागा द्यायच्या, त्या जागेवर कोण उमेदवार असावेत, यावरून देखील वाद आहे। अशा परिस्थितीमध्ये जर का प्रकाश आंबेडकर यांनी हा नवा डाव टाकला तर प्रकाश आंबेडकर हे महाराष्ट्रात किंग मेकरच्या भूमिकेत असतील, असं आज तरी दिसून येत आहे। आता प्रकाश आंबेडकर आणि मनोज जरांगे पाटील यांच्या एकत्रित येण्याला मराठा समाज किंवा दलित समाज कितपत स्वीकारणार, मराठा समाजाने त्यांच्या पाठीशी जर का उभा राहायचा निर्णय घेतला तर त्याचा मतदानात किती बदल होणार आणि रिझल्टवर काय परिणाम होणार हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल। आज एक मात्र निश्चित आहे की प्रकाश आंबेडकर आणि मनोज जरांगे पाटील यांची होणारी युती किंवा होऊ घातलेली युती ही महायुतीच्या काळजात धडकी भरवणारी आहे, हे मात्र निश्चित आहे। न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।